आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचा 1 वाजला आणि या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे आज मी शासनाच्या सेवेत काम करू शकलो ते फक्त धनंजय मुंडे यांच्यामुळेच असं एक मोठं वक्तव्य केलंय पद्म पुरस्कार विजेते ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांनी. मागच्या सरकारच्या काळात मला खूप त्रास झाला असंही त्यांनी नमूद केलं. मला जरी पद्मश्री मिळाला असला तरी मला खूप त्रास झाला असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं. दरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेत मुंडे साहेबांनी माझी बाजू मांडली असंही तात्याराव लहाने यांनी नमूद केलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यात हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं उपस्थितांना संबोधित करताना तात्याराव लहाने यांनी हे विधान केलं. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे तात्याराव लहाने यांच्या या मोठ्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली. की मी या तात्याराव लहाने म्हणून शासनामध्ये काम करू शकतो ते फक्त मुंडे साहेबांच्या बरोबर. कारण मागच्या शासनामध्ये मला खूप त्रास झाला आणि त्यावेळेस विधान परिषद विधानसभा या सगळीकडे स्वतः मुंडे साहेबांनी माझी बाजू मांडली आणि मला या नोकरीमधून मला पद्मश्री मिळालं तरी खूप त्रास झाला. पण समाजाचा मनुष्य नातेवाईक काय करू शकतो हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. त्यामुळे तात्याराव लहाने यांच्या विधानामुळे काही जणांच्या भुया निश्चितपणे उंचावले. आणखीन एक महत्त्वाची बातमी. छत्रपती घराण्यात कोल्हापूर आणि सातारा अशा कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाच्या बद्दल उदयनराजे यांच्या भूमिकेचं संभाजीराजे यांनी स्वागत केलंय. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता दोन्ही राजे एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनात त्रास होईल अशी भूमिका सरकारनं घेऊ नये असंही संभाजीराजे यांनी सरकारला सुचवलं आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी. ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार यांचं सांगलीच्या दूधगाव या त्यांच्या मूळ गावी निधन झालंय आणि यामुळे मराठी साहित्य आणि गझल विश्वावर निश्चितच शोककळा पसरले. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला केलेत वार ज्यानं तो मोगरा असावा अशा नितांत सुंदर गझला लिहिणारे ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार आज आपल्यात नाही. सांगलीतल्या दूधगावात त्यांच्या राहत्या घरी जमादार यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. अतिशय साधे सोपे शब्द वापरून मनाचा खूप खोलवर ठाव घेणारे गझलकार ही त्यांची ओळख. म्हणूनच त्यांच्या गझल या प्रचंड लोकप्रिय झाल्या. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे ही त्याची अशीच एक गझल की जी माणसातल्या माणुसकीला कायमच साथ घालत राहिली, जाणीव करून देत राहील. फक्त गझलपुरतंच त्यांचं काम सीमित नाही तर माझं स्वतःचं असं काही नाही जे दिसतं ते मी उतरवण्याचा प्रयत्न करतो इतक्या निरलस आणि प्रामाणिकपणे त्यांनी लिखाण केलं. इलाही जमादारांचे शब्द आणि भीमराव पांचाळे यांचे सूर यांनी मराठी रसिकाला तमाम मराठी माणसाला गझलवरती प्रेम करायला शिकवलं. आत्म्याचा सौदा करूनी जर स्वतःच विकले असते एक एक वीट सोन्याची घर असे बांधले असते असं म्हणत त्यांनी भावना किती जबरदस्त असू शकतात याची जाणीव करून दिली. विकास कदम प्रकाशक आहेत आपल्यासोबत ज्यांचा इलाही जमादार यांच्यासोबत खूप काळापासूनचा संबंध होता. विकासजी, काय भावना आहेत आज तुमच्या? सर, या वेळी अतिशय मी निशब्द झालेलो आहे. माझा खूप वर्षापासूनचा सरांचा परिचय आणि सहवास राहिला. गेल्या मार्च पासून ते आजारी होते आणि मार्च मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांच्या आजारपणामध्ये खरं तर पंडित हृदयनाथ मंगेशकर सरांनी त्यांना त्यांच्यावर रुग्णालयामध्ये ऍडमिट करून घेतलं आणि त्यांच्यावर खूप चांगले उपचार केले. त्या काळामध्ये खरं तर सरांचं एक स्वप्न होतं. सरांनी मराठीमध्ये जे दोहे आहेत 25,000च्या वरती दोहे लिहिलेले आहेत. कदाचित ते पहिलेच एवढ्या मोठ्या प्रमाणात दोहे लिहिणारे दोहाकार असतील.
त्यांची 15,000 दोह्यांची दोन ग्रंथ, 2 पुस्तकं आम्ही या काळामध्ये प्रकाशित केली. आणि त्यांचं साहित्य आहे जे अजूनही प्रकाशात यायचं आहे, प्रकाशित व्हायचं आहे. या अनुषंगाने त्यांच्या अनेक रचना माझ्या डोक्यामध्ये घोळत आहेत. त्यांनी मराठीला खरं तर गझलेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गझल प्रकार नव्यानं शोधून गझल रसिकांच्या, अभ्यासकांच्या पुढ्यामध्ये ठेवलेले आहेत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या गझलांचा अभ्यास होईल. मला अधिक तर या प्रसंगाने आता बोलणं शक्य नाही, मी प्रवासामध्ये आहे. दुसरी मला जर वाटलं तर त्यांची एक मला आवडणारी, भावणारी एक गझलेच्या काही ओळी मी आपल्या पुढे ठेवू इच्छितो, आपली परवानगी असेल तर. निश्चित, कारण विकासजी, शब्दाच्या उपासकाला शब्दांनीच आपण श्रद्धांजली वाहिली तर ती जास्त योग्य असेल. नक्की 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 सर. नाही स्वतःचा दाखला नाही, स्वतःचा चेहरा नाही, स्वतःचा दाखला नाही, उतारा 7/12चा कधी मी काढला नाही. फुले शापित असावी का असावी रातराणीची, फुले शापित असावी का असावी रातराणीची, रवीचा चेहरा त्यांनी कधीही पाहिला नाही. दिले भरपूर डोळ्यांना, दिले भरपूर हृदयाला, अखडता हात स्वप्नांनी कधीही घेतला नाही. मी माफ करा, मला आता आठवत नाहीये. मी या निमित्ताने आपण मला सरांना शब्द फुले अर्पण करण्याची संधी दिली. मी आपला खूप खूप ऋणी आहे. सरांना विनम्र अभिवादन करतो. तुम्हीच काय, सगळा महाराष्ट्र मराठी सारस्वत ऋणी आहे कायमच इलाई जमादार यांचा, की त्यांनी आपल्या सगळ्यांचं भावविश्व समृद्ध केलं आणि आपल्या सगळ्यांच्या भावविश्वात कदाचित कोणालाच न कळलेल्या भावना त्यांनी आपल्यासमोर शब्दपुष्पांनी मांडल्या. विकासजी, धन्यवाद. त्यामुळे माणसाला माणुसकीची जाणीव करून देणारं एवढंच नाही तर त्यांनी मुंबईवर लिहिलेली एक गझल होती, त्यातल्या 2 ओळी फार जबरदस्त आहेत. मुंबईची स्थिती काय आहे हे त्यांनी फार पूर्वी ओळखलं होतं. वरून दिसते आम्रतरुसम मोहरली मुंबई, वरून दिसते आम्रतरुसम मोहरली मुंबई, हाय परंतु ऋतू जाणतो पोखरली मुंबई, हाय परंतु ऋतू जाणतो पोखरली मुंबई. अशा शब्दात त्यांनी संपूर्ण जगाला मायानगरी वाटणारी, भारताची आर्थिक राजधानी असणारी अशी ही मुंबई वरतून तुम्हाला कशीही दिसली तरी आतून कशी आहे हे इतक्या कमी आणि जबरदस्त शब्दात मांडलं होतं. याच नाही तर त्यांच्या अशा अनेक गझला आणि इलाई जमादार यांचे शब्द आणि भीमराव पांचाळे यांचे सूर हे महाराष्ट्रात काही दशकं गावोगावी फिरत राहिले. या जोडगोळीनं महाराष्ट्रात गावोगावी जाऊन अनेक तरुणांना प्रवृत्त केलं ते लिहिण्यासाठी. इलाई जमादार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. राज्यातला लॉकडाऊन वाढल्यानं मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आमचा राजा घाबरलेला आहे, त्यामुळे लॉकडाऊन वाढवला असा टोला त्यांनी लगावला. राज्य सरकारनं वाढवलेल्या लॉकडाऊनला प्रतिसाद मिळत नसल्याचा दावाही त्यांनी अंबरनाथमध्ये केला. मात्र या कार्यक्रमाच्या वेळी कोणीही मास्क लावलेला नव्हता. आमदारांनी सुद्धा मास्क लावला नव्हता. मास्क का लावला नाही याचं कारणही राजू पाटील यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये सांगितलं. मी मास्क तुमचे बघून मी आता घालायचं बंद केलं. म्हणजे एक तर लोकांमध्ये शिस्त नाही आहे, दुसरं एक टप्प्याटप्प्यात आता लोकल चालू केलं. आपले रस्ते नाही आहेत, आपल्या मुंबईला जायला जागा नाही आहे. स्पेशली MMR रिजनमधले आपले बदलापूर ते दिव्यापर्यंत लोकल चालू केलं. त्याचं टायमिंग काय वेगळंच ठेवलं. मग ते कशाला चालू केलं, कोणाच्या फायद्याचे असते, काय अर्थ नाही आहे ना. त्यामुळे लॉकडाऊन असणं नसणं, मेन म्हणजे राजा घाबरलेला असेल ना तर प्रजा घाबरणारच. आमचा राजाच घाबरलेला आहे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात भाष्य केलंय. आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान पाहून संपूर्ण देश खूप दुःखी झाला असं पंतप्रधानांनी बोलून दाखवलं.
26 जनवरी को तिरंगा का अपमान देख देश बहुत दुखी भी हुआ। हमें आने वाले समय को नई आशा और नवीनता से भरना है। हमने पिछले साल असाधारण संयम और साहस का परिचय दिया। इस साल भी हमें कड़ी मेहनत करके अपने संकल्पों को सिद्ध करना है। दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये लसीकरणावर देखील भाष्य केलं। भारतामध्ये सगळ्यात जलद गतीनं लसीकरण होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। दुनिया का सबसे बड़ा कोविड वैक्सीन प्रोग्राम चला रहा है। आप जानते हैं और भी ज्यादा गर्व की बात क्या है? हम सबसे बड़े वैक्सीन प्रोग्राम के साथ ही दुनिया में सबसे तेज गति से अपने नागरिकों का वैक्सीनेशन भी कर रहे हैं। सिर्फ 15 दिन में भारत अपने 30 लाख से ज्यादा कोरोना वॉरियर का टीकाकरण कर चुका है। कोरोना महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय। आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित येऊन सामना करतोय। कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाली आणि आता दुसऱ्या टप्प्याला सुद्धा प्रारंभ होतोय। आता आपल्या सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं आहे। या माध्यमातून या विषाणूवर मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे। या मोहिमेत नेटवर्क 18 सुद्धा आपल्यासोबत आहे। जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही। याच उद्देशाने आपल्याला संजीवनी मोहिमेच्या अंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वाशिम जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अवास्तव बिलं येत आहेत। यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक तसंच कृषी वीज ग्राहकांचा सुद्धा समावेश आहे। मोठ्या रकमेची विजेची बिलं आलेली आहेत आणि वसुलीसाठी मोठा तगादा लावला जातोय। एवढंच नाही तर बिल भरलं नाही तर विजेचं कनेक्शन कापून टाकण्यासाठी सुद्धा धमकावलं जात आहे। याविषयी वाशिमच्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे। वाशिम जिल्ह्यातील जे वीज ग्राहक आहे त्यांना सद्यस्थितीतही मोठ्या प्रमाणात वीज बिल येत आहे। या अवास्तव वीज बिलामुळे सर्वच वीज ग्राहक त्रस्त झाल्याचं वाशिम जिल्ह्यातील चित्र आहे। मी आहे काही वीज ग्राहकांसोबत, यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। मागील महिन्यामध्ये माझा एकूण वीज वापर 30 युनिट होता आणि मला 30 युनिटप्रमाणे मॅक्झिमम 200 ते 300 रुपयापर्यंत बिल यायला पाहिजे। परंतु याच्यामध्ये जे त्यांनी नॉर्म दिलेले आहे स्थिर आकार, वीज वाहन, इंधन समायोजन, वीज शुल्क हे वेगळे वेगळे आकार लावून त्यांनी मला 5792 रुपये बिल दिलेलं आहे। तर हे कुठल्या नियमानुसार झालं हे समजत नाही। कारण काय होतंय सध्या महागाई एवढी वाढलेली आहे कोरोनामुळे। तर कोरोना आता ओसरला तरी सुद्धा यांचे बिलं असे दुप्पट सुरू आहेत। सध्या बिलं कमी झालेच नाही, अजून बिलं कमी झालेलेच नाही, खूप जास्त प्रमाणात बिल या ठिकाणी येत आहे। तर याच्याकडे शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी एक आमची सामान्य नागरिक म्हणून इच्छा आहे। तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमत यांचे आभार मानतो की आमची जी वीज बिलासंबंधितली समस्या आहे याचं एक व्यासपीठ न्यूज 18 लोकमतने या ठिकाणी अवेलेबल करून दिलं आहे आम्हाला। आणि निश्चित अशा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी न्यूज 18 लोकमत नेहमी अग्रेसर राहतं। लक्षात घ्या, याच्या आधीचं सरकार असताना भारनियमन नव्हतं, पण तरीसुद्धा वीज बिल हे कमी असायचं। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये भारनियमन दररोज 2 तास सुरू झालेलं आहे आणि आधीचं सरकार असताना जे वीज बिल यायचं त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट वीज बिल सध्याशी या ठिकाणी येत आहे। मग या गोष्टीचा कुठेही या गोष्टी त्या ठिकाणी तारतम्य लाभत नाही। निश्चितच आपण सर्वांनी याच्या विरोधात फार मोठा आवाज या ठिकाणी उठवायला पाहिजेत, कारण अवाजवी अवास्तव वीज बिल आमच्या माथी मारण्यात येत आहे। दादा तुम्ही सांगा। सर्वप्रथम तर लोड शेडिंग भारनियमन बंद करायला पाहिजे। कोरोनामुळे आणि निसर्ग साथ देत नसल्यामुळे महाराष्ट्रातील जनता फार हलाखीचं जीवन जगत आहे। त्यामुळे लोड शेडिंग बंद करणं फार गरजेचं आहे। लोड शेडिंग बंद व्हायला पाहिजे। वीज बिल येत आहेत का जास्त? वीज बिल फार जास्त प्रमाणात येऊन राहिलेले आहेत आणि तुम्ही भरणार कसे? नाही तर लाईन कट। लोड शेडिंग असल्यामुळे कामकाजही नाही बरोबर, काहीच नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जनता फार त्रस्त आहे। दादा तुम्ही सांगा, तुम्हाला तर फार मोठं बिल आलंय, तुम्ही भरणार का? नेमकं काय आहे? माझे कोरोनाच्या काळामध्ये आधीच्या काळामध्ये मला 1000 ते 2000 रुपये बिल यायचं, परंतु सध्याच्या सरासरीच्या नावाखाली आज रोजी मला 37,000 रुपये बिल आलेलं आहे। ते कुठून भरावं असा प्रश्न मला निर्माण झाला आहे। आधीच कोरोनाच्या काळात सर्वांच्या नोकऱ्या गेल्या, सर्व
न्यूज 18 लोकमतचे मी आभार मानतो की अनेक वेळा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून गोरगरीबला तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम तुमच्या चॅनलनं केलं. तरी आमची तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की हे जे वीज बिल आहे हे त्वरित माफ करावं अशी आमची मागणी आहे. हे होते वाशिम जिल्ह्यातील वीज ग्राहक यांचं म्हणणं आहे की आम्हाला जे वीज बिल आलंय ते अवास्तव आहे, ते कमी करून देऊन दिलासा देण्याची मागणी केली आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांचं नवी मुंबईतल्या झोपडपट्टी क्षेत्रासह मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय क्षेत्रावर सुद्धा मोठं वर्चस्व होतं. पण हेच वर्चस्व आता कमी होताना दिसतंय. झोपडपट्टीचे बुरुज सांभाळणारे सेनापती आणि शिलेदारच गणेश नाईक यांच्यापासून दुरावत चालले आहेत. नवी मुंबई शहर ज्या कष्टकरी हाताने वसलंय त्या मजुरांची वस्ती दिघ्यापासून ते नेरूळपर्यंत पसरली आहे. MIDCच्या जागेत बसलेल्या झोपडपट्टीवर गणेश नाईकांचं वर्चस्व राहिले. या भागातले नाईकांचे सेनापती आणि शिलेदार हा सर्व परिसर टिकवून होते. मात्र आता नाईकांचे शिलेदारच त्यांच्यापासून दूर जात आहेत. विजय चौगुलेंच्या रूपानं गणेश नाईकांना पहिला धक्का बसला. त्यानंतर सुरेश कुलकर्णींनी साथ सोडल्यानं नाईकांचा शहरातील मध्य बुरुज ढासळला. नवीन गवतेंमुळे ठाण्याकडच्या प्रवेशद्वाराला सुरुंग लागला. राम आशिष यादव यांनी साथ सोडल्यानंतर उत्तर भारतीयांची मोठी वोट बँक धोक्यात आली आहे. चंद्रकांत आगोंडे दूर झाल्यानं नेरूळ भागात गणेश नाईकांना धक्का बसलाय. गणेश नाईकांची साथ सोडणारे हे नेतेच त्यांची समूह शक्ती होते. नाईकांनी तयार केलेली ही शक्तीच आता त्यांच्यासोबत का नाही हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. गणेश नाईकांचं लक्ष त्याच्याकडे झोपडपट्टीकडे दुर्लक्ष झालं. मुलांच्या हातामध्ये सत्ता गेली आणि मुलाच्या डोक्यामध्ये कमर्शियल माइंड होतं आणि कमर्शियल माइंड आणि द्वेष बोलतात ना, मनामध्ये द्वेष ठेवून चालायचं, तसं त्यांनी झोपडपट्टीतल्या प्रत्येकाला संपवण्याचा प्रयत्न केला. एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत गणेश नाईकांनी त्यांच्या 42 समर्थक नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आतापर्यंत त्यातील 14 नगरसेवकांनी नाईकांची साथ सोडली आहे. मात्र याचा कोणताच परिणाम होणार नाही असा दावा नाईक समर्थकांनी केलाय. कार्यकर्ते निर्माण झाल्यानंतर त्यांनी असं समजू नये मी नशेन तर त्या ठिकाणी गणेश नाईकाचं वर्चस्व कमी झालं. गेल्यानं असं जातात, परत नव्यानं संधी मिळते आणि नवीन कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागतात. त्याच्यामुळे गणेश नाईकांचं एक दोघे जे गेले म्हणून वर्चस्व कमी झालं असं मी म्हणणार नाही. जुन्या शिलेदारांच्या विरोधात त्याच तोडीचे शिलेदार नसल्यानं झोपडपट्ट्यांवर पुन्हा वर्चस्व मिळवणं गणेश नाईकांना मुश्किल होऊन बसलंय. आगामी निवडणुकीत या झोपडपट्ट्यांवर कुणाचं वर्चस्व राहणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. इकडे मुंबईमध्ये शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी हिचा आज थाटामाटात साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मल्हार राजेश नार्वेकर यांच्याशी पूर्वशी राऊत यांचा साखरपुडा पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. बातमी आहे नागपुरातून. जनहित याचिकांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णयांची फटकेबाजी करणारे देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे आज चक्क क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करताना दिसले. निमित्त होतं एका खास क्रिकेट सामन्याचं. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर वकिलांच्या विरुद्ध न्यायाधीश अशा प्रकारचा अनोखा सामना रंगला. हायकोर्ट बार असोसिएशनच्या तर्फे दरवर्षी न्यायाधीश आणि वकिलांमध्ये एक अनोखा क्रिकेटचा सामना आयोजित केला जातो. यंदा सुद्धा ही परंपरा कायम राहिली. सामन्यासाठी सरन्यायाधीश बोबडे आवर्जून नागपुरात आले होते. त्यांच्या नेतृत्वात न्यायाधीशांचा संघ 10 षटकांच्या क्रिकेटच्या सामन्यात सध्या खेळतो आहे. बेळगावमधील यल्लम्मा मंदिर उद्यापासून खुलं होत आहे. यामुळे यल्लम्मा देवीच्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 9 महिन्यांनंतर पहिल्यांदाच उद्या हे मंदिर भाविकांसाठी खुलं होत आहे. दक्षिण महाराष्ट्र, गोवा
या राज्यात यल्लम्मा देवीच्या भाविकांची संख्या खूप मोठी आहे। बेळगावमध्ये इतरही अनेक मंदिरं आहेत की जी आता उद्यापासून आणि पुढच्या काही दिवसात खुली होतील। मात्र देवदेवतांच्या यात्रांवर अजूनही बंदी आहे। राज्यभरात आज विविध ठिकाणी पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। बारामती, इंदापूर तसंच अमरावतीमध्ये यावेळेला कुठलंही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात आली। यासाठी गेल्या 2 दिवसांपासून विशेष मोहीमही राबवण्यात आली होती। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तर इंदापूरमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, अमरावतीमध्ये महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी लसीकरणात सहभाग घेतला। या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यात विशेषत्वाने स्वयंसेवक आणि मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे आपल्या घरी किंवा आपल्या परिचयात जर का कोणी 5 वर्षापेक्षा लहान असेल तर आवर्जून पल्स पोलिओची लस घेतलीच पाहिजे। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। थोड्याच वेळात माझी सहकारी केतकी जोशी घेऊन येते जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा जगाच्या पाठीवर।